नमस्कार. आज आपण सांगोलमधील चिंचोली रोड या ठिकाणी मातोश्री वृद्धाश्रम विना अनुदानित तत्वावरती आर्थिक सोर्स नसताना स्वतःच्या हिमतीवरती बाहेर वेगवेगळ्या माध्यमातून राहुल जाधव हा आपल्या मातोश्रीच्या माध्यमातून आज या ठिकाणी वृद्धाश्रम चालवतो. वेगवेगळ्या वृद्धांना सांभाळलं जात नाही, घरातून हाकलून दिलं जातं किंवा मुलं सांभाळत नाहीत, मुली सांभाळत नाहीत, असे वृद्ध या ठिकाणी दाखल होत आहेत. तर आज आपण या वृद्धाशी संवाद साधूया आणि त्यांच्या नेमक्या जीवनातल्या समस्या जाणून घेऊया. मला तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव राजू पुष्पाकर भुसारे. राजू पुष्पाकर भुसारे, गाव कोंडवा, पुणे. कोंडवा, पुणे. तुम्ही इथं किती वर्षापासून या वृद्धाश्रमात राहताय? वर्ष होत आले मला. 1 वर्ष होत आलं. बर. घर सोडून किती वर्ष झाली? घर सोडून मला 15-16 वर्ष झाली. 15-16 वर्ष झाली. बर. मग तुम्हाला मुलं? एक पोरगा एक पोरगी आहे. मंडळी तुमची? मंडळी त्यांच्या संगतीच आहे. मग त्यांनी कधी तुम्हाला शोधण्याचा प्रयत्न केला नाही? मग कशासाठी तुम्ही आता वर्ष झाले, याच्या अगोदर कुठे होता तुम्ही? त्याच्या अगोदर तिथं होतो पंढरपुरात. तिथं पण आश्रमातच होता? नाही, तिथं असं वाळवंटात. कसं जगायचं तुम्ही? कसं असंच दिवसभर असंच फिरायचं, संध्याकाळचं आपल्या तुकाराम भवनात जेवायला जायचं 2 टायमाला. बरं. मग तिकडून वाळवंटात काय काम करत होता तुम्ही? काय नाही मागून वगैरे असं काय नाही. माझी तब्येत बरोबर नव्हती काय टायमाला. बरं. कंबर हे झालेली. बरं. मग तुम्हाला आता वाईट वाटत नाही का? मुलं किंवा कोण सांभाळत नाही? वाईट वाटून काय करणार सर? बरं. मला परिस्थिती आली तसं काय करणार. मग तुमच्या मंडळीचं नाव काय नेमकं? राजश्री. राजश्री. पूर्ण नाव सांगा. राजश्री भुसारे. राजश्री भुसारे. म्हणजे आता पुण्यात आहेत का कुठं? परत तुम्ही तपास केला का त्यांचा? मग नाही अजून तपास केला, पण ते तिकडे गेलो होतो मी. त्यांचा तपास काय मला लागला नाही. बरं. घर सोडण्याचं नेमकं कारण काय तुमचं? टेन्शन म्हणून घर सोडलं. टेन्शन म्हणून, तुमच्या वैयक्तिक घरगुती कारणामुळे घर सोडलं. आता परत तिकडे जावं असं वाटतंय का नाही? नाही आता नाही सर. आता इकडे मला सगळं घरच्यासारखं सगळं. मातोश्री आई, सर आमचे भाऊ आहे. मला काही कमी नाही. आणि सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे तुम्हाला इथं व्यवस्थित सांभाळलं जातं. औषध पाणी सगळं A to Z इथं. कपडा लाता सगळं, काय टेन्शन नाही. परत त्यांच्याकडे जायची इच्छा नाही असं काही. बरं. मुलं किंवा तुमची मुलगी काय करते तुम्हाला माहिती आहे? नाही सर, काही मला त्याच्यातलं काहीच माहिती नाही. मुलं केवढे असताना तुम्ही घर सोडलं साधारण? मुलगी बघा बालवाडीत होती आणि पोरगं पहिलीला होतं. त्या टायमाला घर सोडलं. म्हणजे काही जणांना बाप नसतात, काही जणांना बाप असतात किंवा आई असते नसते, तरी सुद्धा मुलं आपल्या आई वडिलांच्या प्रेमापोटी नेहमी खरंच आपल्या बापाचं प्रेम आपल्याला मिळालं पाहिजे. छावा चित्रपटाच्या माध्यमातून आपण पाहिलं छत्रपती संभाजीराजांची काय अवस्था झाली. स्वराज्यासाठी ज्या माणसानं हिंदू धर्म टिकवण्यासाठी आपलं बलिदान केलं, आज याच स्वराज्यामध्ये आपली मुलं आपल्या बापाचा शोध घेत नसतील, आपला बाप कुठे बघत नसतील, तर त्या बापाचं यांना प्रेम मिळालं असेल का? बायको सुद्धा विचार करत नसेल, तर आज आपण सर्वसामान्य लोकांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अशा लोकांना कुणाची कोण या ठिकाणी मातोश्री वृद्धाश्रमात राहुल जाधव आपल्या टीमच्या माध्यमातून या वृद्धांना एक पै सुद्धा जवळ नसताना या समाजाच्या माध्यमातून या वृद्धांना सांभाळतोय. एक लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण समाजामध्ये असे आईबाप मिळणं किंवा हा माणूस आज विचार करता स्वभावानं आपल्याला समोर दिसतोय की अशा मुलांना कळायला पाहिजे की आपल्या बापांचा शोध घेऊन त्या बापाला सांभाळलं पाहिजे. मिळत नाहीत आईबाप, अशांची अवस्था काय, यांनाच आधार दिला जातो या मातोश्री वृद्धाश्रमामध्ये.